राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। काल युगेला एक स्टोरी टाकली होती। उरुळी कांचनमध्ये पूनम ठाकूर या 20 वर्षीय मुलीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता। ती बॉडी सापडली होती। 8 दिवस झाले घटनेला, आरोपी सापडत नव्हता। पोलिसांनी अतिशय दक्ष कामगिरी बजावली आणि सदरील आरोपी पकडलाय। त्याच परिसरात राहणारा कोरेगाव मूळचाच तो आरोपी असून फक्त काय ओळख पाळख नाही, काय नाही, मला शरीर सुख दे याची मागणी केली। ती दुडखावली त्या पोरीनी आणि नंतर तिचा डोक्यात दगड घालून खून केलाय, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहे। पण आरोपी मुख्य पकडलाय। अजून कोण सहभागी आहे का? पोलीस प्रयत्न करत आहेत, चांगले पोलीस। आजची जी घटना आहे त्याच्यावर थेट जाऊ आपण। आता बऱ्याच जणांनी एखादी घटना घडली की ती मीडिया चालू होती। तुम्हाला सांगतो, काय काय चॅनल तर असे सकाळ दुपार संध्याकाळ रात्रीच्या 10 वाजता एकाच बातमीच्या 4 बातम्या करीतात। थोडं काहीतरी घ्यायचं बोलायचं, थोडं काहीतरी घ्यायचं बोलायचं। फलटणला जी आत्महत्या झालेली आहे संपदा मुंडे ह्या डॉक्टर मुलीची, कारण अविवाहित ते, लग्न झालेलं नाही, 26 वर्ष वय। याच्यावर मला 2-4 दिवस मी दमाने घेणारा माणूस आहे। आपल्याला ती गरम गरम खायचं, खोटं नाटक सांगायचं तसलं जुळत नाही। हा, आणि कुठल्याही पत्रकारापेक्षा किंवा न्यूज चॅनलपेक्षा सगळ्यात जास्तची माहिती माझ्याकडे असते। याचं कारण माझे सोर्सेस पॉवरफुल आहेत। दुसरी गोष्ट, ही केस तर घरातली असल्यासारखीचे, कारण माझे मित्र आहेत जवळचे अत्यंत, फड आडनाव आहे त्यांचं, वंजारी समाजाचे। या घटनेत जातीवाद सुद्धा देणार घ्या। ते मुंबईला त्यांचं हॉस्पिटल आहे किंवा आपण त्याला दवाखाना म्हणू, चॅरिटी करतात, चांगले समज। त्यांच्या सख्या मावस बहिणीची मुलगी ही, म्हणजे काय असं ना आतलं ते कळतच ना, असा विषय असतो, चर्चा होतेच ना। जितकं समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि लोकांना काय घेणं देणं नाही। हा आत्महत्या नसून पहिली गोष्ट खून आहे, हे लक्षात घ्या। हा खून आहे, कुणी केला तुम्हाला स्टोरीतून समजेल। हा प्रेशर, आता सरकारी दवाखान्यामध्ये आता ह्या पोस्टमॉर्टम नंतर लिखित येईल गळ्याचे हाड पिचल्याने मृत्यू, श्वास रोखल्याने मृत्यू, म्हणजे कायदेशीर भाषा। पण तिच्या इथं जे प्रेशर होता हा कुणी मोजला नाही, कुणामुळे आला कुणी मोजत नाही। हा, तुम्हाला जरा इसकटून सांगतो विषय काय आहे। डॉक्टर संपदा मुंडे आणि तिची लहान बहीण यशोदा मुंडे शे खुडगाव मूळगाव, आई वडील शेतकरी आहेत, बागायती जमीन आहे, थोडी जिरायती, कसं असं, पण त्यांची इच्छा लहान मुलींना मोठं काहीतरी करायचं। आणि पोरी डोक्याला हुशार, ही संपदा तर इंग्लिश मध्ये एक्सपर्ट पोरगी। मग आई बापाच्या डोक्यात काय असतं की बाबा तिचं डोकं चालतंय ना, मागं सरायचं ना, टायमाला 1-2 एकर विकायची पाळेल तर पण तिचं स्वप्न पूर्ण करायचं, तिला व्हायचं डॉक्टर। आणि तुम्ही आम्ही जर शाळेत शिकतो आपल्याला बिंबवलं जातं आतून, लहान मुलांना काय माहित नसतं हो। ते नेहमी खरे बोलावे, कुठलंही व्यसन करू नये, पोरं घेतात आत्मसात करतात, बरोबर, कुठलंही व्यसन करू नये। पण ती पोरं अशी बघत आहेत की आपलाच मास्तर साईडला जाऊन तंबाखू मिळतोय। हे बाई आतली दुनिया, तुम्हाला ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला आतलं जग सुद्धा कळणार आहे। फक्त आता कसं आहे, घडलं याचं अजिबात दुःख वाटून घेऊ नका, पहिली गोष्ट। हेच जग आहे, फक्त हे तुम्हाला तुमच्यापर्यंत कळत नाही। ती शुद्ध बोलून बोलून लोकांनी असे शब्द फेक करायची आपल्याला, हा असं झालं बरं का, ठीक आहे, चला आपल्या कामाला, असं येईल जग। तुम्हाला सांगतो विषय नेमका काय। मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालं, सर्व्हिस लागली। फलटण हा तालुका आहे, लक्षात घ्या, सातारा जिल्ह्याचा। आता त्या साताराच्या मागं काय विभ लागले काय कळत नाही। आपली ती आर्याची केस, परवा दिवशी रात्रीच तिच्या आईचा फोन आलता मला। हा भाई, दुःखातून माणूस सावरतोच ना, कुणी काय असं कोणाच्या लगेच चित्त उडी टाकीचं का? सावरलं पाहिजे, 5वीला मुलगा आहे त्यासाठी जगलं पाहिजे, हा या घटना विसरून पुढे गेलं पाहिजे आणि न्यायाची अपेक्षा ठेवली पाहिजे। फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टात केस फास्ट ट्रॅकमध्ये घेतली, ही समाधानाची बाब आहे। 2 शब्द बोलायचं आपलं, बाकी काय। ही जी घटना घडली फलटणची, ही मुलगी ज्या ठिकाणी, आता मुलगी बीड जिल्ह्यातली, वडवणी तालुका, नोकरी इथं लागली। नोकरीचं कसं असं, सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांना माहिती,
जिथं नोकरी लागली ज्या तालुक्यात कुठं जिल्ह्यात असन कुणी स्वतःचं घर घेत नाही, नाहीच घेतलं पाहिजे. का? कधी बदली होईल सांगता येत नाही, दुसरीकडे जावं लागतं. त्याप्रमाणे तिने मग भाड्याने कुठं फ्लॅट आहे का, कुठं रूम आहे का, आजूबाजूचा एरिया चांगला आहे का, माणसं चांगली आहेत का. नाही तर काय काय एरिया असे असतात इकडं आपण महादेवाचा उपास धरायचा महाशिवरात्रीचा आणि शेजाच्या खिडकीतून गाईच्या मटणाचा वास इकडे येतो. अशी बी मला सगळ्यांचे फोन येतात. मुद्दाम मुद्दाम खा इकडे चतुर्थी असले की मुद्दाम, आणि ती कुकरने शिट्टी असा प्रकार ते वास येतोच तुम्हाला खरंच. नको नाही त्या ठिकाणी म्हणजे रूम नाही घेऊशी वाटत तिथं. मग ते आजूबाजूची लोक बिक बघून तिथं रूम घेतली. तर रूम घेतली कोणाची बघा, प्रशांत बनकर. आता बरेचसे मीडियावाले अशी रगाडत्यात खड्ड खांदून खांदून प्रशांत बनकर म्हणले पोलीस शेंदुनी, अजिबात काय नाही. ते रूम मालकी राहायला पण येते, त्याची प्रॉपर्टी ते फलटणमध्ये, काय संबंध नाही. पोलीस बिलीस काय नाही, ते पोलिसांचा मित्र आहे हे मात्र नक्की, पण पोलीस नाही. म्हणले उकरून द्या पत्रकाराला, उतरून आपण डायरेक्ट पाळी घालून टाकू, असा विषय. ह्या घटनेमध्ये ती मुलगी रुजू झाल्यानंतर तिचं जे शिक्षण आहे त्यानुसार तिला काम मिळालं. फलटण येथील उप रुग्णालय, कारण मुख्य रुग्णालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, तालुक्याच्या ठिकाणी म्हणलं की उप रुग्णालय. पोलीस स्टेशन सुद्धा 2 आहेत तिथं. एक सिटी शहरापुरतं मर्यादित आणि दुसऱ्याचं फलटण ग्रामीण, म्हणजे बाकीची सगळी गावं त्याच्या समाविष्ट असतात, असे डिवायडेशन केलेलं आहे. शिने काम चालू केलं मुलीने, ह्या संपदाने तिचं काम. मुलगी अत्यंत स्वच्छ चरित्राची आणि प्रामाणिक हे मी ठासून सांगतो तुम्हाला. पण तिला छक्केपंजे जमत नव्हते. छक्केपंजे म्हणजे असं की संपर्कात येणारी जी लोक आहेत कामानिमित्त, तिच्या नियमाच्या विरुद्ध काम करायचं तिला आवडत नव्हतं. आता तुकाराम मुंडे कसे आहेत, 1 नंबर अधिकारी, किती बादल्या झाल्यात काय का. तो खरा ओरिजिनल माणूस तो आहे, न खाऊंगा न खाणे दूंगा, तुम्हाला खरं सांगतो, 1 नंबर माणूस. आणि याच्यात जातीबीचा फॅक्टर नाही हो, काय वाट लागली या जातीवादानी पार. पण काय आपलं कुणी ऐकत नाही, आपलं बॉम्बलाच काम करतो. लोक एक माझ्या लग्नाला एक माझ्या दुकानात जात नाही, जात बघून असंही चलू द्या. ही जी मुलगी आहे संपदा, आता बघा शासकीय रुग्णालय म्हणलं ना की तिथं समजा एखादा गुन्हेगार पकडला, पोलिसांनी रिपीट केला, हाणला मारला, ती काही सांगायच्या गोष्टी नसतात. बरेचसे कायदा प्रत्येक वेळेस पाळला जातो अशातला भाग नाही. पण ती चमकावल्याशिवाय ती गुन्हा बी कबूल करीत नाही, असं बी असतं. ते घेऊन आले तर ती शासकीय रुग्ण सर्टिफिकेट त्यांना घ्यावं लागतं चेकिंग नंतर. ते नीट चालता येत नाही, त्याच्या पायाच्या नसा सुजलेलं, त्याचं गुडघं सुजलेलं असं असलं. ही जी डॉक्टर आहे संपदा, ही आहे ते लिहून देणार, हिचं काम आहे, ती तिच्या कामाशी प्रामाणिक. बरं का, आले ना ज्यांनी आणले त्या पोलिसांची अपेक्षा काय, मॅडम प्लीज असं लिहून द्या, प्लीज असं. अरे तुम्ही नाही सांगू शकत, देश संविधानानुसार चालतो, तुमचा संबंधच काय, तुम्ही असं लिहून द्याचा. ही परिस्थिती, ही घटना घडली म्हणून. पण महाराष्ट्रात जेवढे सरकारी डॉक्टर आहेत प्रत्येकाला फोन, हे राजकीय नेते, हे पोलीस, ह्यांचं जे संगनमत असतं ना, ही प्रत्येकाला फोन, ही जे आहे सत्य, त्यामुळे हजारो केसेस. आणि तिथून एखादं चुकीचं सर्टिफिकेट जर निघालं ना, त्या म्हणजे पोलिसांना पाहिजे असं, किंवा एखाद्या आरोपीला पाहिजे असं, किंवा कोणालाही पाहिजे असं, कुणाचा राजकीय नेत्याला पाहिजे असं, कुणाचा फोन, तर त्याचा इफेक्ट हा कोर्टात जज समोर केस आल्यावर, आणि आपण बोलतो ठाण जजच्या नावाने असं कसं झालं, ते पुढे येईन. जज हा भावनिकते चालत नाही, जज हा चालतो समोर असलेल्या पेपर्सवर. अशी खटकी ठेवायची पेपरमध्ये की त्याला जामीन मिळाला पाहिजे, ही न्याय व्यवस्था आहे. तुम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान नाही, तर ह्या गोष्टीची शरम वाटली पाहिजे की आपण एका भ्रष्ट व्यवस्थेचा भाग आहोत, आपण एका भ्रष्ट राज्यात राहतो. पूर्वी होतं चांगलं होतं सगळं, आता नाही. कुठला पक्ष नाही, काय ना काय, सगळे एक साथ दलिंदर आहेत तुम्हाला सांगतो. आता काय सांगतो तुम्हाला, ह्या घटनेमध्ये बघा, आता त्यांचं ते हे व्हायला लागलं, म्हणजे चिडचिड व्हायला लागली. एक केस तर अशी होती
की हिने सांगितलं की ती डेड बॉडीच होती. बरं ही जी संपदा मुंडे काही साधी इंजेक्शन देणारी डॉक्टर नव्हती. पोरगी लय हुशार, शिक्षण तशा प्रकारचं, PM सुद्धा करायची. शनी हातोडा ते तो त्याच्या अभ्यासाचा भाग आहे, तिच्या कर्तृत्वाचा भाग आहे. टाळकं फोडणार वरचट कवटी मेंदू बाजूला, पातळ ते ब्लेड असतं, सर्जिकल ब्लेड म्हणतात त्याला, इतकी दार असते, ब्लेडपेक्षा 10 पट चिरा मारणार, आतला अवयव डॅमेज होऊ न देता, पोट फाडणार, आताडी काढणार. फिसेरा म्हणजे आपल्या खातो ते जठर असतं, त्याची पिशवी साईडला जायची, विष दिले का काय दिले का, परफेक्ट डॉक्टर हेच असतं. पण फोन आला ना भिकार चोटांचा कोणाचा, की भिकार चोट त्याच्या प्रभाव डालतात, हे असं नका करू, हे दाडवा ते लावा, असं प्रेशर. सरकारी नोकरी काय करणार? आज अत्यंत कर्तबगार अशा प्रकारचे अधिकारी, महिला असू पुरुष असू, हे अंडर प्रेशर काम करतात. ह्याला म्हणतात शासकीय कामात हस्तक्षेप करणारे बी हाय फाय बडे नेते, पैसेवाले, 2 नंबरवाले, नावाला ते आमदार खासदार झाट्ट दुनिया, ही लोक. ह्याला आपण सुद्धा जबाबदारी देण्यात ठेवा. मतदान करताना यांच्या गाड्या स्पीकरच्या वाता विचार करत नाही कोण किती लायकीचा आहे. कधी कधी तर अख्खी 10-5 असते, त्यात लायकीचाच गाव होत नाही बा. ही लोकशाही आपली. पण चुकीच्या माणसांना आणि ह्या लोकांना सुद्धा अक्कल पाहिजे की जनतेचं खातोय आपण, हागतोय, की बाबा आपली जी ताकद आहे, आपली जी दादागिरी, आपला जी पॉवर ही वापरायची कुठं. पोलीस हा फार खालची स्टेप आहे. पोलिसाला नाव ठेवून उपयोग नाही, लक्षात घ्या. एखादा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी चांगला काम करायला गेला, त्याला त्याच्या सिनियरने जर 10 बाळा सुरुवात केली, त्यातला त्याच्यावरून फोन आला, काय करणार हो तुम्ही त्या जागेवर गडीभर, काय करणार तुम्ही? एक तर नोकरी सोडून घरी काय शेती करतो का? तिथं अख्खी शेती नाही, जमिनी सकट पीक वाहून गेले, तिथं अजून काय मिळाना, त्याला मारायसाठी सोडून दिलंय. काय करणार? काय शासकीय नोकरी सोडणे इतकं सोपं आहे का? मग तो करतो कॉम्प्रोमाइज म्हणायची, घ्या आलेली ऑर्डर घ्या बा. मग त्या ऑर्डरचा फायदा होतो. वरच्याचं ऐकलं ना 1 नंबर 2 नंबर सगळं, की ते पोलीस अधिकारी तो प्रॉब्लेम मध्ये आला की वरच्या साहेब बघा मी तुमचं किती माझ्याकडे असं, तुम्ही मला एवढं सांगितलं होतं, मी तुमचा विश्वास आहे, किती खास आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम केलं का नाही, मग आता मला वाचवा बा, तू माझी चाट मी तुझी चाटतो. हे आतलं जग आहे. ही फक्त केस ओपन झाली, पण अशा हजारो लाखो केसेस आहे ज्यांना त्या ओपन होत नाहीत. हे आतलं जग. श्याम आणि ही महिला, ही जी मुलगी आहे ना संपदा मुंडे, ही प्रामाणिक, कारण हिनी बाहेरचं जग, मला वाटतं पुस्तकी ज्ञान आणि ती डॉक्टर झाली, सगळं झालं, ती टाळकं फोडायची, ही सगळं PM करायची परफेक्ट. पण ती भ्रष्ट नव्हती. ती ही जी भ्रष्ट सिस्टीम आहे ह्याला ती मॅच होत नव्हती. ती हाय हे खरं लिहायची, खरं लिहि यांच्या पोटात तो खायचं. एक मर्डरची केस होती, हा मर्डर आहे, मग तो शब्द टाकला तिने. पोलिसांनी सांगितलं की हा शब्द काढा. त्या दरम्यान तिला फोन आला खासदाराचा. खासदार बोलत होता पण PAच्या फोनवरून बोलत होता. त्याच्यामुळे मी म्हणलं खासदार कोण आहे काय, मला जरा माहिती काढून दे, त्याची आजी आहे का, माझी आहे का, चालू आहे का, कोण आहे, दुसऱ्या सातारा जिल्ह्या व्यतिरिक्त खासदार आहे का, साताऱ्यातला खासदार आहे, हे काही तपास नाही हो अजून. पण लोकांचं लगेच सांगा स्टोरी चालूच, लगेच रट्ट्यात चालू त्यांचं. काय करावं? हे तिला जो फोन आला, तिला जो शब्द वगळण्यास सांगितलं, ह्याला म्हणतात. आणि बोलणं कसं खासदाराचं सुद्धा, हे तिने स्वतः 4 पानाचं जे ओळी लिहून ठेवल्यात ना, तक्रार केली त्याच्यातलं सांगतोय, तिने स्वतःच्या हाताने लिहिलेलं संपदा मुंडे, मनाचं नाही. NDTVने ती प्रसारित केली बघा, ती सगळे 4 पान, ही वस्तुस्थिती. त्याच्यात तिने उल्लेख केला की मला माझ्या जातीवरून, ती वंजारी समाजाची होती, मला माझ्या जातीवरून हिणवलं जातं. पोलिसांनी म्हणायचं, खासदार म्हणायचं तुम्ही बीडकरचे मॅडम, खासदारांनी. आता बीडचे कसे आहेत माहित नाही का, तुम्ही कशाला आडेवेडे घेता, आम्ही सांगतो ते करा. अरे तू 5 वर्षासाठी फक्त, जर परत आला निवडून तर तू परत पुढची 5 वर्षे, त्यात बी तुम्हा लोकांना काय, आमदार खासदारांना काय हे नाही, म्हणजे नीतिमत्ता नाही. जिथं आपला भ्रष्टाचार लपला जाईल, जिथं आपला भ्रष्ट नेता आपल्याला सपोर्ट करील, ती पार्टी तुम्ही बघा. पार्टी बिर्टी काय राहील नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त, तुम्हाला सांगतो, तुमचा नेपाळ पॅटर्न झाला ना,
सड्ड्या सुद्धा ठेवणार नाहीत लोक, तुम्हाला सांगतो. एवढं अति करू नका, फक्त जगू द्या सर्वसामान्य माणूस. गरीब माणूस आज होरपळतोय महागाईने, तुम्हाला सांगतो. काय करावं ते सुचना लोकांना. एक प्रकारचा असा की देश हा महाराष्ट्र म्हणजे आपण एखाद्या बंदी शाळेत असं वाटतं. बाहेर कुठं निघलो तर 500, 1000, 5,000 हजाराचा फाईन आहे. आता एक नियम असा काढलाय मोटरसायकलवाल्याला की त्या नियमाचं उल्लंघन केलं 25,000चा फाईन आहे. अहो त्याची मोटरच 9,000, मोटरसायकल 9,000ची, 25,000चा फाईन. तो गाडी सोडून पायदरी ना बाबा, ती तसं नका करू. काय चाललंय, कसं चाललंय, काय ती गडकरी नियम बनवतंय. मी लय मानत होते माणसाला, स्वतःच्या पोराला एवढ्या 1000 कोटींचा फायदा ते इथेनॉल मध्ये येत का ना. गप्पे गडी आता बोलत नाही. अरे काय दुनिया आहे ही, लोक आहेत. मग मला लय वाईट वाटतं या गोष्टीचं की बाबा अपेक्षा सर्वसामान्य माणूस जो कष्टाने जो कमावतो ना, रक्ताचं पाणी करून, तर टॅक्स भरतोय रोज. हे पैसे एकत्रित जमा होतात तिथं. काही फुकाट नाहीये तुम्हाला. तुम्ही कष्टाची जमीन त्या 4 फुटाखाली तुमची नाहीये, त्याचा शेतसारा आहे. राहता त्या जागेचा टॅक्स आहे. लाईट तुम्हाला ही आहे, तिथं प्युअर 2 नंबरवाली आहेत. हा, काच काटून बिल कमीच करीत नाहीत. हा, निकालो वसुली पारदेपेक्षा खतरनाक त्यांची. हा, आमच्याकडे पारदे समाजाची वसुली काय काय आता नाही राहिला भाग. तो पूर्वी होता, उकांड्यावर बसायची जाऊन. हा, मी एक जणांची वसुली तशीच केली, ती उकांड्यावर बसून. लय माणूस पटकून पैसे आणून देतो. नाही संघ व्यवहारच करीत नाही गावात कोण, काय जाऊन द्या बरोबर. आता ही घटनेमध्ये अशा प्रकारचे फोन करायचे, त्या मुलीवरती मेंटल प्रेशर यायला लागलं. लक्षात घ्या, तिने न राहून 1 जून या रोजी हे जे PSI गोपाल बदने, हा अजून 1-2 अधिकारी आहेत, यांच्यावर DSP त्यांच्याकडे तक्रार दाखल केली, लेखी तक्रार. की नियम काय, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार सरकारी दवाखान्यातून जी एखादा तुम्ही पेशंट न्या, तुम्ही काय त्यांचा जो रिपोर्ट असतो PM चा वगैरे, कुणी हस्तक्षेप नाही करू शकत. तुम्ही असा करून द्या, तुमचा संबंध ते गुन्हा आहे. तुम्ही बदलायला सांगा रिपोर्ट, भयानक गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, मी लय गरीब यायच्या पायी बदलाय नाही सांगू शकत. त्यांनी जे आहे ते त्यांनी प्रामाणिकपणे दिलं, त्याला किंमत आहे. कारण तो पेपर जज पुढे जातो. न्यायव्यवस्था, ज्या देशाची न्यायव्यवस्था चांगली आहे ना, देश 100% प्रगती करतो. हा, लोकांना असं समाधानकारक काही दिसणच हो जगात, अपेक्षा आहे. आता ह्या घटनेमध्ये DSP कडे तक्रार दाखल केली. म्हणजे मोठे पोलीस, आता गावाकडे कसं तलाठी असतो, त्याच्यावर तहसीलदार, आपण तहसीलदार म्हणजे फार मोठं पद नाही, लक्षात घ्या. तहसीलदार म्हणजे मोठा तलाठी, याच्यापेक्षा मोठं काही नाही. त्याच्यावर प्रांताच्यावर कलेक्टर. ही सिस्टीम इंग्रजांची आपण फॉलो करतोय. DSP कडे अर्ज दिलं. DSPने खालच्या पोलिसांना, काय रे असा विषय असं तसं. आता हे चिडले जाणार, वर्दी असती, माझा असतो, अरे आमच्या विरुद्ध. मग ही पोलिसांनी पण त्याच्या विरोधात तिथं जे वरिष्ठ आहेत त्याच्याकडे तक्रार दाखल केली. वैद्यकीय अधिकारी, जिल्हा लेवलचे आरोग्य अधिकारी, की या कॉपरेट करत नाहीत आणि फिट सर्टिफिकेट देत नाहीत. फिट असेल तर फिट द्यायचं, फिट नसेल तर फिट काय द्यायचं. समाज अशा चुकीच्या पद्धतीला, आणि पोलिसांचं पण म्हणणं, बदने स्वतः म्हणायचं त्या ह्याला, तिने पण त्यात लिहून ठेवलंय, जे लिहिले 4 पानी तक्रार दिलेलं आहे की पोलीस फक्त जातच काढत नाही. तुम्ही बीडकर, आता मुंडे काय करायचं आम्हाला माहित नाही. ओ मॅडम तुम्ही मुंडे म्हणल्या, करा की तेवढं बदल काय. असं म्हणजे बीड बदनाम केलं, वंजाऱ्यांनी केलं. तुम्ही वंजारी, मग तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, सगळे वंजारी सारखेच. पुण्यात बरंच मी तिथं सेटलमेंट करून दिली. पोरांना ज्यांना मोठं होतं वंजारच्या पोरांना लोक खोले द्यायनात अक्षरशः. हे तुम्ही रिंगाण करून मारता बा. सगळे कुठं वाईट आहेत का? असं कुठं असतं का? ते लेकरांना जे शिकायचे त्यांना शिकून द्या ना. सगळे वाईट आहे का? हे त्या जबाबदार आहे ना, ही राजकीय फॅमिली धनंजय मुंडे ते तुम्हाला सांगतो. आणि आजही हे माईक घेऊन बोलायला ना, अशी स्टाईल ऍक्टिंग बिक्टिंग करून ते वाल्मिक कराडचे पोस्टर नाचल त्यांच्या बरोबर, म्हणजे हे समर्थन करतात. याचा अर्थ कुठं नेऊन ठेवलाय बीड मध्ये यांनी स्वतःला.
यांना बदला तुम्हाला सांगतो. आणि तुमच्या समाजातून दुसरा नेता उभा करावा, एखादा गरीब असेल तुमच्या जातीचा करावा. यांना नको बुवा आता. यांना कळाना संविधान कळाना, काहीच कळाना, कशाचं समर्थन कळाना. तरी त्या माणसाला इतकं, मला ते धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीचं लय असं विशेष वाटतं. का मग सांगतो, त्यांची जी पत्नी आहे बायकोची बरं का, करुणा मुंडे, ती काय वेगळं हे नाही, नाव देणं चुकीचं, ती बायकोची. तिने अत्यंत वाईट काळात हे माणसाला मदत केली. बघा ती सगळे व्हिडिओ येते सोशल मीडियावर. हा, तरी काय नाही हवं, पाजरच फुटत नाही या गाड्याला, असा विषय. चलू दे बा, आपलं काय म्हणणं नाही. मग ह्या घटनेमध्ये आता बघा स्टेटमेंट बिटमेंट फक्त ते मुंडे अण्णा म्हणून असं असं ते चुकी, त्याची चौकशी समिती. अहो तो मला अधिकारच नाही ते बोलण्याचा. काय लागला तुम्ही सांगायला? हा, अधिकारच नाही. एक तुकाराम मुंडे बघा, हॅट सोन्यासारखा, तो काय वंदर नाही का? वंदरीचे ना. काय माणसं, ह्या माणसांना समाजाची जबाबदारी आहे. जे चांगलं आहे समाजातलं त्यांना ताकद द्या, त्यांना पद द्या, त्यांना वरच्या लेवलला ते बघा सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था सगळं कसं व्यवस्थित राहणार, लय भारी चालणार. पण असं बघायला मिळत नाही हो समाजामध्ये. खऱ्याचं खोटं, लाबाडाचं तोंड मोठं, भ्रष्ट व्यवस्था झाली सगळी आपली. आणि आता निवडणुका आहेत. निवडणुका आपल्या देवाभावांनी पाठकून दोन लगेच निलंबित करून टाकले. गरजेचं आहे, कारण कसं असतं ते देवाभाव सुद्धा एका बऱ्याच दिवसांनी आलेल्या चांगल्या निर्णयाबद्दल असं पाया पडून त्यांचं पायाचं हिम्या पेलं पाहिजे. काय सांगतो, बरं झालं दोन काढले, तरी काढले नाही, हे पळून गेले. त्या मुलीला, संपदाला इतका प्रेशर होता मेंटली. दुसरी गोष्ट आतली सांगतो, प्रशांत बनकर हा भाडेकरू आहे. मग त्याच्या ह्याच्यामध्ये राहतो, त्याच्या रूममध्ये ह्या दोघी बहिणी राहतात. संबंध जिव्हाळ्याचे चांगले. संपदाचे आई वडील जर लिकीला भेटायला आले तर ते बनकरांच्या घरी पण तिथं पण राहायचे, येणं जाणं, चहा पाणी सगळं. ते तिथून त्या फलटणपासून जवळ आपलं शिखर शिंगणापूर आहे महादेवाचं प्रेक्षणीय स्थळ. किंवा तुम्हाला लय म्हणजे त्यांच्या कावडी जाणं हे ते म्हणजे असं प्रसिद्ध हे. तिथं महाराज सुद्धा आले, आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तिथं शिंगणापूरला यायचे. त्या ठिकाणी कारमध्ये हे संपदा मुंडे, गाडी चालक स्वतः प्रशांत बनकर होता. म्हणजे एक घरगुती जिव्हाळ्याचे संबंध होते. 156 कॉल, 157 कॉल एका ह्याला कमी करायचा. हे प्रशांत बनकर आणि संपदा मुंडे यांच्या दोघात झालेले आहेत 5 महिन्यात 157 कॉल. हे कॉल डिटेल्स आल्यावर काही नाही, लगेच वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. ह्याला म्हणतात बिस्किटवाली पत्रकारिता. काहीतरी असेल काय, म्हणजे संबंधित मुली जीवानीशी गेली तिथं परत चरित्रहान करायचा हा प्रयत्न आहे, लक्षात घ्या. ती मेंटली टॉर्चर, कारण तिने जे पाऊल उचललं हे इतकं सोपं नाही आणि त्यातले नेमकं कारण शोधले पाहिजेत, ध्यानात ठेवा. ह्या ठिकाणी 157 कॉल तिचे आढळले. तिने जो निर्णय घेतला काल, जी आत्महत्या केली ती कशी केली तुम्हाला सांगतो. हॉटेल मधुदीप म्हणून हॉटेल आहे, त्या ठिकाणी गेली. सीसीटीव्ही मध्ये दिसताना एकटी जाताना दिसते, त्याबद्दल वाद नाही. रिसेप्शन तिथंही 1 दिवसाची रूम बुक केली. एक प्रश्न विचारला तिथं की मला जर जास्त कालावधीसाठी राहायचं असेल तर काय, म्हणजे तुम्हाला आमच्या सरांशी मॅनेजरशी बोलावं लागेल, तुम्हाला एक्स्ट्रा ॲडव्हान्स द्यावा लागेल. एवढे बरोबर आहे, ठीक आहे पाहू. आणि रूम ताब्यात घेतली. तिला असं वाटत असेल की ही जी भ्रष्ट न्याय व्यवस्था आहे ह्याच्यात तिने हा निर्णय चुकीचा आहे संपन्न. तिने दाडसाने तोंड द्यायला पाहिजे होतं. काय गेलं असं, नोकरी गेली असती मी म्हणतो, काय झालं असतं. तिने प्रेस पुढे सामोरं जायला पाहिजे होतं. तिने मंत्रालयात जाऊन तिथं हे करायला पाहिजे होतं की हे असं आहे, मला असा प्रकार त्रास आहे, किंवा हे चिठ्ठी जरी लिहून ठेवली तरी बघा. डॉक्टर म्हणजे हुशार व्यक्ती, डॉक्टर म्हणजे सोपं आहे का, ती स्वतः PM करायची. हुशार माणूस आहे ना, आलं लक्षात तुमच्या. दाडची आहे ती, काय घाबरट मुलगी नव्हती. तिने स्वतःच्या हातावर लिहून ठेवलं आणि मूठ बंद होती, हातावर लिहून ठेवलेलं आहे. तिने हातावर ज्या ओळी लिहिल्याची अर्थ त्याच्यामध्ये सांगितलं की हा जो PSI गोपाल बदने यांनी माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला, तिने हातावलेलं. त्याच्यानंतर प्रशांत बनकर
याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. पॉइंट नोट करतो मी. शारीरिक त्रास म्हणजे नेमकं काय, मानसिक त्रास म्हणजे नेमकं काय, घर खाली करायला सांगणे म्हणजे काय, घराचा बी वाद आहे अशी फक्त चर्चा आहे, कसला वाद आहे माहिती नाही. म्हणजे बऱ्याच अँगल आहेत ह्या गोष्टीला. त्यामुळं फार लवकर स्टोरी सांगतोय तुम्हाला मी. असं होतं मला कसं वाटतं सर डीपमध्ये शिरायला आवडतं. काय नेमकं आहे एवढं झालं. ते लिहिलं, गळफास घेऊन आत्महत्या केली तिने. आता ती डुप्लिकेट चावी एक ह्याच्याकडे असते. लवकर काय रिस्पॉन्स आहे खोली. तू म्हणलं यांनी तास 2 तासांनी त्यांनी उघडलं, तिला टाकलेली दिसली. पोलिसांना फोन करावा लागतो. पोलिसांना फोन केला, पोलीस तिथं हजर झाले. नियती बघा कशी आहे. हा करेक्ट कार्यक्रम करते, कावा करीन, कधी करीन, कशी करीन सांगता येत नाही. एक गरीब ऊसतोड कामगारी त्याच्या पोरांना चड्डा मिळणार, त्याला बिस्किटचा पुडा मिळणार 5 रुपयाचा, तो सुद्धा 60-70 जागणार. आणि एक खासदार, आमदार, मंत्री, पोलीस अधिकारी ज्याने माया जमावली वरून खालून कशी बी, तो सुद्धा 60-70 जागणार. फक्त यांना कळत नाही. ध्यानात ठेवा, यांना फक्त कळत नाही की ताटाटीचं टिकत नाही. तुझं वय सुद्धा 1 वर्ष वाढू शकत नाही. की फक्त माज असतो, माज, बाकी काय नाही या जगात चाललेलं. पैशाचा माज, अन्याय अत्याचार करून कमावलेला पैसा. नुसतं मी मोठा, माझी 50 लाखाची गाडी, माझं पेट्रोल पंप 12, अवघडी लोकांचं. याच्यात बदल होणार नाही, असंच चालणार आहे. नीतीला अशी जाग आली, ही बातमी लीक झाली लगेच पत्रकारांच्या पर्यंत. पत्रकार म्हणलं की त्यांनी पोपाटा करून टाकला बसा जिकडं. तिचा हात सुद्धा असा, पत्रकार होते उलगडला, त्या ओळीचे फोटो बिटो काढले लगेच. अख्या महाराष्ट्रात प्रकरण कालपासूनच चालू. बातमीच दाबता येणार किंवा बातमीच इश्यू झाला एकदा, काय विषय नाही. आता मला सांगा, हा जो PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे जर चांगले असतील, हे जर गुन्हेगार नसतील, हे पळून का गेले? फरार दोघं बी, फोन स्विच ऑफ करून. त्यांनी सामोरे गेले असते ना प्रेसला, पण ते फरार आहेत. आता हा जो प्रशांत बनकर आहे, याला कोपच्यात घेऊन याला टिरी हाणल्याशिवाय नेमकं प्रकरण काय हे कळणार नाही भविष्यात. ध्यानात ठेवा, पण पकडतील जाते ध्यानात ठेवा. बघू आता काय होतंय. पण प्रकरण क्रॅक नाही झालेलं. ते म्हणजे मेन आरोपी कशामुळे हे झालं मी सांगतो. हा खून आहे याचं कारण. म्हणजे प्रत्येक अशी मारले असं नाही, आत्महत्या केली त्यांनी, पण तिच्या मेंटल प्रेशर दिलेलं ना सगळ्यांना. आत्ताच्या खुनाच्या आरोपात अटक करून सजा होणार आहे का? होऊ शकत नाही. ते फक्त तुमच्यासाठी कायदा, गोरगरिबासाठी कायदा आहे, मोठ्यांसाठी कायदा नाही. तपास करणारे पोलिसच आहेत. आता तरी अधीक्षकांची भूमिका अत्यंत कौतुकास्पद, हे पण तुम्हाला सांगतो. आत्ताच्या अधीक्षकांनी तात्काळ निलंबनाची कारवाई तर झालेलीच आहे, गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही तपास पथकं सोडलेली आहेत. आता हा जो बदने, गोपाल बदने PSI, याची थोडी हिस्ट्री सांगतो तुम्हाला. हा माणूस ज्या तालुक्यातली ही संपदा मुंडे, त्याच तालुक्यातला वडवणीचा चहा. ध्यानात ठेवा, तालुका वडवणी. ह्याची पोलीस दलातली कारकीर्द सुंदर आहे, लक्षात घ्या, वाईट नाही. ती ड्युटी असताना डॅशिंग अधिकारी म्हणून त्या माणसाची ओळख होती. एक कार त्यांनी पकडली संशयावरून, डाऊट आला म्हणून इकडे कार थांबवली. एक जण गाडीत होता आणि पाठीमागची काच उघड मानला. ते जर संशयात वाटलं बोलणं, गाडा आढळली. ते काच त्यांनी उघडायचा प्रयत्न केला. 4 बोट आत मागं एक पोतं होतं. म्हणलं उघडून दे, उघड, ते काच खाली घे. त्या ड्रायव्हरला काय वाटलं, त्यांनी परत काच वर दाबली. तेव्हा बदण्याचा एवढा हात त्या काचत गुतला बा, गाडीत पॅक गुतला. ते तुम्हाला माहिती आहे, ते पॉवर विंडो असतात. गुतल्यानंतर यांनी गाडी तिथून पळावली. 1 किलोमीटर पर्यंत ते बदने वडीत नेला त्याने. लोकांनी काय त्यावेळेस फुटेज काढलं, थोडी जुनी गाठ नाही. त्याच्यानंतर तो थांबला, कार सोडून पळून गेला आरोपी. नंतर त्याला अटक केला, काय सुटत नाही कोण. पण त्या ह्याच्यामध्ये 11 ते 12 किलो गांजा सापडला. म्हणजे तस्करी करणारा. हे कामगिरी पोलीस दलात त्याची प्रतिमा उंचावली त्या बदनेची. वरिष्ठांनी त्याचं कौतुक केलं. अशा प्रकारची चांगला अधिकारी होता. ह्या मुलीच्या म्हणत ह्यांनी 4 वेळा अत्याचार कस काय केला होता? केला असं नाही बरं का, नाही म्हणत नाही मी. माणूस कुठेही, म्हणजे इतकी चांगली नोकरी आहे काय, घरी जाऊन नोकरी गेली, आता सगळे गेले, वाटलं म्हणजे माणूस असे करूच कस काय शकतो? मला हे साधं कॉन्स्टेबल रात्रंदिवस पोर रात्रंदिवस रस्त्याने फिरतात. आज थंडी पडली, मारणार थंडी पडून आता
काही कष्ट असतात एखादं पद मिळणं, आयुष्य सक्सेस होतं, दुसरं काय करायची नाही, सरकारी नोकरी मिळणं म्हणजे याला PSI सारखं पद असतं, ही एवढं नीच पातळी कसं उतारलं, अवघड आहे. काही विषय असं येणाऱ्या काळात ही घटना क्रॅक झाल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैवाने उद्या भविष्यात काय होईल, तुम्ही 2 दिवस हळहळ करताना बातमी कळली, घटना कळली, विषय सोडून देताना ती मुलगी परत येणार नाही. पण तिच्या ते प्रेशर होता म्हणून म्हणलं ही हत्या आहे का, कुणी प्रेशर आणला, काय आणलं, हे भ्रष्ट सिस्टीमने आणला. उद्या कुणी धाडस करणार नाही. उद्या नवीन असं ना, एखादा मला ना साहेबांचा फोन आहे की असं आहे ना, ते मर्डर आहे ना, नवरा मारलाय ना बाईनी, तसं नाही, साहेबांचा फोन आहे, ते त्यांनी अज्ञातवानाच्या दडखीने मृत्यू लिहून दे. हो द्या बाबा, काय करणार, तुम्ही नाही दिलं तुम्हाला सुद्धा कार्यक्रम पाहिजे. भ्रष्ट व्यवस्थेचा भाग म्हणा. शेवटी काही झालं तरी एक गोष्ट लक्षात राहून द्या, हेच होणार आहे, अंधेरा कायम रहे, नेपाल पॅटर्न पर्यंत.